हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहत आहोत अल्जेब्रा मधलं फर्स्ट पॉइंट फर्स्ट त्यातले 2 एक्झाम्पल्स मी अगोदर इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये दिलेले आहेत. तर त्याच्या समोरचे आपण या 3 एक्झाम्पल समजले. तर 4th एक्झाम्पल पासून आपण स्टार्ट करणार आहोत. 4th एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. तर आपण सध्या तरी एलिमिनेशन मेथडचा यूज करू. सध्या तरी एलिमिनेशन मेथडचा यूज करणार आहोत. सध्या तरी यामध्ये एलिमिनेशन मेथडमध्ये हा गिव्हन एक्झाम्पल आहे. काय सॉल्व्ह करायचं पहिल्यांदा 5x minus 3n सॉरी 5m minus 3n is equal to 19 हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला आणि m minus 6n is equal to minus 7 हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता तुम्हाला मी सांगितलं होतं फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन x y इथं जे व्हेरिएबल असतील m n x y जे का असतील इथं m n m चा इथं कोएफिशियंट आहे 5 इथं कोएफिशियंट आहे 1 नाही म्हणजे किती असतो बेटा 1 असतो. इथं आहे -3 इथं आहे -6. सिम्पली काय करूयात याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 5 येईल किंवा याला 2 ने मल्टिप्लाय करू जे काय असेल ते तुम्ही समजा 5 ने मल्टिप्लाय केलं कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू हे सगळं दुसऱ्या इक्वेशनचं आहे. हे सगळं दुसऱ्या इक्वेशनचं आहे म्हणजे तुम्हाला जर असं घ्यायचं असेल पहिला इक्वेशन हा दुसरा इक्वेशन हे m आणि हे n अशा पद्धतीने आपण लिहून घेऊ. क्लिअर झालं. हे m चे कोएफिशियंट हे n चे कोएफिशियंट पहिला इक्वेशन दुसरा इक्वेशन 5 ने मल्टिप्लाय करायचं दुसऱ्या इक्वेशनला. आता मल्टिप्लाय करतो तुम्ही पूर्ण मल्टिप्लाय करायचं किती झालंय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय किती मल्टिप्लाय करायचं आहे दुसऱ्या इक्वेशनला 5 ने 5 ने मल्टिप्लाय केलं किती झालं 5m minus 5 6 जा 30n is equal to minus 5 7 जा 35 हा इक्वेशन झाला 3 दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं म्हणून थोड्या वेळासाठी त्याला लिहायचंच नाही. पुढला इक्वेशन कोणता 5m minus 3n is equal to 19 हा इक्वेशन 1 झाला. याच्याकडे प्लस साइन आहे याच्याकडे प्लस साइन सांगितलं मी प्लस प्लस जोडी जमेल का नाही मेल मेल म्हणजे प्लस म्हणजे मेल प्लस म्हणजे मेल आपण लक्षात ठेवू. प्लस म्हणजे काय बेटा मेल मायनस म्हणजे काय फिमेल. आता मला सांगा प्लस प्लस जोडीच्याच काय जमलं मेल मेलची नाही जमणार किंवा मायनस मायनस जमणार नाही. अशा कंडिशन मध्ये अशी जर कंडिशन असेल प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल तर त्यासाठी एक साइन चेंज म्हणजे मायनस करावा लागेल. या ठिकाणी एक रिप्लेस करावं लागेल. रिप्लेस करायची जर वेळ आली रिप्लेस जर करायची वेळ जर आली तर सबट्रॅक्शन करा. काय करा सबट्रॅक्शन करा आणि ऑलरेडी जर अशी जोडी भेटली तर ऍडिंग करून टाकायचं. काय करायचं ऍडिंग करायचं. जर असं जर आलं प्लस प्लस किंवा मायनस मायनस आलं सबट्रॅक्शन करा. प्लस प्लस आलं किंवा मायनस मायनस आलं काय करायचं सबट्रॅक्शन. प्लस मायनस किंवा मायनस प्लस आलं तर ऍडिशन करायची. आता इथं पहा प्लस प्लस आहे सबट्रॅक्शन करावं लागेल. मोठी व्हॅल्यू कोणती 19 35 हे जसं निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू वाढत जाते तेवढी कमी राहते म्हणून आपण 19 पॉझिटिव्ह आहे ना मग आपण सबट्रॅक्ट इक्वेशन ती मायनस इक्वेशन 1 ती मायनस इक्वेशन 1 5m minus 3n is equal to 19 हा इक्वेशन नंबर 1. अरे 3 कसं काय होईल रे बाबा 1 minus 3 करू 1 minus 3 करू इथे किती झालं 5m minus 30n is equal to झालं minus 35 हा इक्वेशन नंबर 3. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे इथे प्लस आहे प्लस मायनस मायनस प्लस आणि मायनस प्लस हे गायब झालं. 30 minus 3 जर गेलं तर 27 येईल. 30 रुपये आहेत 3 रुपयाचं खाल्लं उरले 27 रुपीज. हे झालं किती 9 plus 5 is 14 1 is remainder 1 plus 1 2 2 आणि 3 5 झालं. n is equal to 54 upon 27. n is equal to 27 1 27 27 2 54 येत नसेल 27 चा पाडा तर तुला 3 ने डिवाइड कर. याचं आन्सर येतं 2 किती आलं 2. आता ही व्हॅल्यू कुठं कुठं करायची आपल्याला ही व्हॅल्यू कुठं कुठं करायची पुट पुट n is equal to 2 in इक्वेशन नंबर 1 2 3 कोणतं सोपं आहे समजा मी म्हटलं 1 सोपं आहे बाबा तर 1 मध्ये आपण पुटअप करू 5m minus 3n is equal to 19 m ला m
3n च्या ऐवजी 2 आहे. आता हे 5m मायनस 6 इज इक्वल टू 19. 5m मायनस 6 इकडे जाऊन काय झालं प्लस 6 झालं. 5m इज इक्वल टू हे झालं किती 25. m इज इक्वल टू किती 25 अपॉन 5. m इज इक्वल टू किती झालं 5 झालं. दोन सोल्युशन भेटले. The let's solution of equation is solution of given equation is पहिल्यांदा आहे m नंतर आहे n आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये जायचं m ची व्हॅल्यू अगोदर n ची व्हॅल्यू नंतर. आता करेक्ट आलं की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं एक इक्वेशन कोणतं तरी उचलायचं रफ मध्ये. समजा 5m सोपा इक्वेशन याचा आन्सर 19 येतं का चेक करायचं. याचा आन्सर किती 19. 5 इंटू m ची व्हॅल्यू किती 5 मायनस 3 इंटू याची व्हॅल्यू किती 2. 5 5 चा 25 3 2 जा 6 याचा उत्तर 19 आला. म्हणजे आपला आन्सर करेक्ट व्हेरीफाय करून घ्यायचं काही सेकंदामध्ये. कळलं. आता बेटा या इक्वेशन मध्ये आता 5th नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घेऊ. 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 किती बेटा -3 हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. x प्लस 5y इज इक्वल टू 4 झाला हा इक्वेशन नंबर 2. मला सिंपल मी सांगितलं हा x हा y इथे इक्वेशन 1 इथे इक्वेशन 2. x चा कोएफिशियंट किती आहे इथं 5 आहे. इथे किती आहे 1 आहे. इथे किती आहे 2 आहे. इथे किती आहे 5 आहे. मला सांगा याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 येऊ शकतं. हा 5 5 सेम होईल. अदरवाईज इकडे जावं लागेल. इथं तर थोडंसं स्टेप्स वाढतील. याला 5 ने मल्टिप्लाय करायला 2 ने मल्टिप्लाय करा. कारण 2 च्या टेबलमध्ये 5 येत नाही 5 च्या टेबलमध्ये 2 येत नाही. हे थोडंसं मोठं लेंदी होईल. आपल्याला सिंपल वेने करायचं म्हणजे याला 5 ने मल्टिप्लाय करायचं कोणत्या इक्वेशनला 2 ला. कोणत्या इक्वेशनला 2 ला. चला लक्ष द्या. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने. 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती झालं 5x 5 5 जा 25y आणि 5 4 जा 20 हा इक्वेशन नंबर थर्ड झाला. दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं मग थोड्या वेळासाठी कॅन्सलेशन करायचं नाही. उरलेलं त्याच्या खाली लिहायचं प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 हा इक्वेशन नंबर 1. आता इथं प्लस आहे इथं प्लस आहे. मी आताच सांगितलं प्लस प्लस किंवा मायनस मायनस असेल जर अशी कंडिशन असेल किंवा अशी कंडिशन असेल काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं सबट्रॅक्शन. जर अशी कंडिशन असेल मेल मेल असेल तरी जोडी जमणार नाही. फिमेल फिमेल जरी असलं तरी जोडी जमणार नाही. म्हणजे घर तुटलं ब्रेक झालं. घरात फक्त 2च जेंट्स आहेत लेडीज नाही आहेत. घर तुटलं ते घर ब्रेक होऊन जाईल. जर समजा 2 लेडीज आहेत तरी ते घर ब्रेक होईल. जर फक्त मेल असेल तरी ते जोडी ब्रेक होणार आहे. त्याच्यामुळे काय ब्रेक झालं म्हणजे सबट्रॅक्शन झालं. पण मेल फिमेल आहे अशी जोडी आहे फिमेल मेल आहे तर ते काय झालं खूप तो जो घर आहे तो खूप असं बांधून राहील. काय राहील ते बांधून राहील म्हणजे ऍडिशन होणार त्या ठिकाणी. मग इथं काय झालं प्लस प्लस म्हणजे काय झालं मेल मेल घर तुटलं नाही. कोण मोठा आहे त्याच्यातून हे लहान सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. आता किती 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 हा इक्वेशन नंबर थर्ड. 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 हा इक्वेशन नंबर फर्स्ट. इथं प्लस आहे प्लस झालं मायनस प्लस झालं मायनस मायनस झालं प्लस. हे घरी गेलं 25 मायनस 2 किती झालं 23y. हे झालं किती 23. y इज इक्वल टू 23 अपॉन 23. आन्सर आलं 1. आता रिसबस्टिट्यूट करायचं आहे. कुठं सबस्टिट्यूट करणार आहे पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर सोपा कोणता वाटतं 1 की 2 2 वाटतं मला. समजा 2 1 मध्ये पण पुटअप करू शकतो. x प्लस 5y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू मिळालेली नाहीये. 5 इंटू y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 इंटू 1 5 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 हा प्लस इकडे जाऊन काय झाला मायनस झाला. x इज इक्वल टू मायनस 1. इथं सोल्युशन लिहायला विसरायचं नाही. द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x, y दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं x ची व्हॅल्यू मायनस 1 y ची व्हॅल्यू 1. आता आपला आन्सर करेक्ट आहे का ते चेक करू. x प्लस 5y एक सोपा इक्वेशन घ्यायचं इज इक्वल टू 4. 4 आन्सर येतं का येत असेल तर करेक्ट आहे. x ची व्हॅल्यू किती मायनस 1 5 इंटू 1. आता हे मायनस 1 5 इंटू 1 5. 5 मधून जर 1 गेला उरलं 4 उत्तर आहे व्यवस्थित आहे. आपला आन्सर करेक्ट आला. कळलं. चला बेटा आता गिवन एक्झाम्पल आपण लिहून टाकू. काय गिवन एक्झाम्पल आहे गिवन एक्झाम्पल मध्ये गिवन काय गिवन आहे
1/3x प्लस वाय इज इक्वल टू 10/3. एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रॅक्शनला जर नंबर असेल बेटा तर तो नंबर गायब करायचा. जर फ्रॅक्शन मध्ये जर व्हेरिएबल आला तर थोडासा प्रॉब्लेम येतो, ते आपण एक्सरसाइज नंबर 1.4 मध्ये पाहणार आहे. त्याच्यामुळं जर खाली नंबर असेल हा 3 आहे, 3 ने मल्टिप्लाय करून टाकू. आता इकडं जर समजा तू मल्टिप्लाय बाय 3 ने मल्टिप्लाय जर केलं तर इथं x राहणार, इथं 3x 3y होणार आणि इथं 10 जमणार. जर नाही कळालं तर सिम्पली सांगतो, काय रे बाबा, याच्या खाली नाही म्हणजे 1 आहे. 1 into 1 1x, 3 into y 3y अपॉन 3 इज इक्वल टू 10/3. आता मला सांगा, हे 1x म्हणजे x झालं, 3y ला 3y इज इक्वल टू 10/3. डिवाइड जो कुठे गेला मल्टिप्लायला, 3 3 गेट कॅन्सल, x प्लस 3y इज इक्वल टू 10. हा इक्वेशन नंबर झाला पहिला. त्याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घ्यायचं, x प्लस वाय, एक्स वाय आणि शेवटी मग इक्वल टू करून कॉन्स्टंट लिहायचं तुम्हाला. याला सुद्धा सेम ॲज 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आता याच्याकडे म्हणजे 1 आहे, 4 into 2 8x, 1 into 1 y अपॉन 4 इज इक्वल टू 11/4. आता मला सांगा 8x प्लस वाय इज इक्वल टू 11/4 इंटू 4. 8x प्लस वाय इज इक्वल टू 11. हा इक्वेशन नंबर 2. क्लिअर? क्लिअर का? आता लक्ष द्या, पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन आपण पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये जर चेक केलं, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये इथं x आहे. फर्स्ट इक्वेशन इथं पहा, x y. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन मध्ये जर चेक केलं तर याच्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि वायचं कोएफिशियंट किती आहे, 3 आहे. इकडे किती आहे, 8 आहे. इथे किती आहे, 1 आहे. आता जर समजा इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलं, सॉरी 8 ने मल्टिप्लाय केलं तर 8 होऊ शकतो. नाही तर याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 होऊ शकतो. 3 3 सेम येईल. 3 ने मल्टिप्लाय करणं सोपं की 8 ने सोपं? 3 ने सोपं आहे. तर मग आपण इक्वेशन कोणतं कुठं मल्टिप्लाय करायला लागलो आपण, कोणत्या इक्वेशनला? 2 ला. 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2/3. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती झालं? 8 3 जा 24x. इथं पहा, इथं yच आहे फक्त. 3 into y 3y आणि हे झालं 11 3 जा 33. हा इक्वेशन झाला 3. उरला कोणता? पहिला इक्वेशन. कोणता आहे पहिला? x प्लस 3y इज इक्वल टू 10. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आता मला सांगा, इथं सेम सेम आलेल्यांचे साइन चेक करायचं. प्लस प्लस म्हणजे मेलमेल. जोडी घर तुटलं, प्लस प्लस दोनच दीड्स आहेत, लेडीज नाहीच आहेत, तर घर ते ब्रेक होईल. ब्रेक म्हणजे काय? सबट्रॅक्शन. काय? सबट्रॅक्शन. किंवा असं झालं, मायनस मायनस आलं म्हणजे मायनस म्हणजे फिमेल. लक्षात ठेवा, आपण फिमेलच आहेत दोन बघून, मेल नाही आहेत, तरी तो घर ब्रेक होईल, चालणार नाही असते. म्हणून या दोन्ही कंडिशन मध्ये काय करायचं तुम्हाला? सबट्रॅक्शन. पण जर प्लस मायनस आला किंवा मायनस प्लस आला, एक मेल एक फिमेल आहे, घर व्यवस्थित चालेल बेटा, म्हणजे ऍड होईल तो. एवढं कन्सेप्ट तुला माहित पाहिजे. मग आपण काय करूया तिथं, ऍड या सबट्रॅक्ट. सेम सेम साइन आहेत म्हणजे काय? सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. आता 3 इक्वेशन कोणता आहे तुमचा? 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. हा थर्ड इक्वेशन आहे. x प्लस 3y इज इक्वल टू 10. हा इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. मायनस 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 24 मधनं 1 गेला, 23x 33 गायब झालं. हे झालं किती? 23. x इज इक्वल टू 23 अपॉन 23. x इज इक्वल टू झालं 1 झालं. आता ही व्हॅल्यू आपण कुठं करू? कुठं करायचं आहे? सोपं इक्वेशन कोणतं आहे? पहिला, दुसरा, तिसरा. पुट x इज इक्वल टू 1. कोणतं सोपं वाटतंय? मला पहिला वाटतंय फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये बेटा x ची व्हॅल्यू किती आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10 आहे. x प्लस 3y इज इक्वल टू 10 आहे. x व्हॅल्यू 1 आहे, 3y इज इक्वल टू 10. हा जो 1 आहे तिकडे जाऊन काय झालं? सबट्रॅक्शन. 3y इज इक्वल टू 9. 10 मायनस 1 9. मल्टिप्लायचं कुठे जाणार? डिवाइडला जाणार. y इज इक्वल टू 3 झालं. इथे लिहायला विसरायचं नाही. द सोल्युशन ऑफ G1
इक्वेशन इज एक्स वाय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स व्हॅल्यू अगोदर वायची व्हॅल्यू नंतर. वाटलं सर मला थोडंसं क्रॉस व्हेरीफाय करायचं एक्स प्लस थ्री वाय याचं आन्सर 10 यायला पाहिजे. एक्स व्हॅल्यू किती 1, 3 इंटू वायची व्हॅल्यू किती 3. आता मला सांगा 1 ला 1 3 3 जा 9 9 प्लस 1 10. हे सॅटिस्फाय झालं म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. आपला आन्सर करेक्ट आहे. काही डाऊट आहे? व्यवस्थित क्लिअर झालं? चलो. चला आताच्या एक्झाम्पल मध्ये हा थोडासा वेगळ्या टाईपचा एक्झाम्पल आहे. अगोदर आपण लिहून घेऊ. गिवन मध्ये काय दिलं बेटा? गिवन मध्ये 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. 101x प्लस 99y इज इक्वल टू झाला 501 हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता इथे विषय काय झाला पहा. इथं पहा एक्स वाय पहिला इक्वेशन दुसरा इक्वेशन. इथं पहा की रिपीट काहीतरी व्हॅल्यू होते पहा. इथं 99 आहे, इथं 101 आहे, इथं 101 आहे, इथं 99 आहे. म्हणजे याच्यामध्ये एक्सचा क्वेश्चन दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायच्या क्वेश्चनला जातो, वायच्या शेजारी जातो आणि वायचा शेजारी जो आहे तो एक्सच्या सोबत येतो. म्हणजे अशी जर अदलाबदल होत असेल कोएफिशियंटची दोन इक्वेशन मध्ये 100%. आता काही सेम करण्याची गरज नाही ना. तर याला 99 मल्टिप्लाय करा, त्याला 101 खूप मोठा होऊन जाईल ते. हा स्पेशल टाईपचा न्यूमेरिकल्स अशा टाईपचा. त्या पद्धतीने इंटरचेंजिंग एक्झाम्पल म्हटलं तरी चालेल, इंटरचेंजिंग कोएफिशियंट एक्झाम्पल म्हटलं तरी चालेल. इंटरचेंजिंग कोएफिशियंट एक्झाम्पल जरी म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ कोएफिशियंटची अदलाबदल आहे पहा. एक्सचा कोएफिशियंट वायला गेला, वायचा कोएफिशियंट याला गेला. तर पहिल्यांदा विचार करायचा नाही कोण सारखं कोण वेगळं, काही घेणं नाही. अगोदर सारखं काय करायचं नाही. काय करायचं? पहिल्यांदा करून टाकायचे ऍडिंग, नंतर करायचं सबट्रॅक्शन. आता ऍडिंग केल्याच्या नंतर एक इक्वेशन येईल, हा दुसरा एक इक्वेशन ऑलरेडी पहिला आणि दुसरा आहे. ऍडिंग केल्याच्या नंतर तिसरा इक्वेशन आलं, सबट्रॅक्शन करायचं चौथा इक्वेशन. मग यांना परत त्याच मेथडने सॉल्व्ह करायचे, एलिमिनेशन. चलो त्या मेथडने आपण सॉल्व्ह करू. मित्रांनो क्लिअर झालं? चला मग याला आपण ऍडिशन करून टाकू, काही विचार करायचा नाही. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 and 2. 1 and 2 ला जर ऍडिंग केलं 99x प्लस 10y इज इक्वल टू 499 हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. 101 प्लस 99y इज इक्वल टू 501 हा इक्वेशन नंबर 2 झाला. ऍडिशन केलं म्हणजे हे झालं 200x प्लस हे झालं 200y आणि हे झालं 01 इज रिमाइंडर, 10 1 इज रिमाइंडर आणि हे झालं 1000. म्हणजे 500तले एक दिले, 500 500 1000 1000 झाला. 200च्या टेबलमध्ये सगळे व्हॅल्यू जातात. मग आपण डिवाइड करू याला. डिवाइड बाय 200. तुम्ही डिवाइड पण म्हणू शकता आणि कॉमन पण करू शकता. जर इथं जर लिहिलं तो 200 जर कॉमन काढलं तर इथं राहील x इथं राहील y इज इक्वल टू 1000. आता हा x प्लस वाय इज इक्वल टू 1000 अपॉन 200. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. x प्लस वाय इज इक्वल टू 2 1 2 2 5 10. हा एवढा सिंपल क्वेश्चन मिळाला आपल्याला तिसरा इक्वेशन, कारण की एवढं मोठमोठ्या व्हॅल्यू होतं त्याला रिड्यूस पण केलं आपण. चलो आता काय करायचं? ऍडिशन एकदा केलं लगेच सबट्रॅक्शन करायचं या टाइप मध्ये फक्त, बाकी ठिकाणी नाही. म्हणून तो तिसरा अगोदर एकदाच केलं तुम्ही ऍडिशन केलं किंवा सबट्रॅक्शन. हे दोन्ही का करताय? कारण की हे कोएफिशियंट चेंजिंगचे एक्झाम्पल आहेत. एक्सचा कोएफिशियंट कुठे गेला वायला, वायचा कोएफिशियंट कुठे गेला एक्सला. त्याच्यामुळे एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. आता करूयात आपण सबट्रॅक्ट इक्वेशन. इकडं पाहिजे मोठा कोण आहे? 500 की 499 500, म्हणून 2 मधून एक करायचं. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. 2 काय तुमचा 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 हा इक्वेशन नंबर 2 झाला. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 झालं. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. सबट्रॅक्ट करतो म्हणजे मायनस प्लस मायनस मायनस. हे 101 मधून जर 99 गेले तर मला सांगा 2 राहता येईल. 101 रुपये द्यायचे, दुकानदाराने 99 रुपये दिले म्हणजे 2 रुपये तुला द्यावं लागेल परत. आणि याचं फरक जो आहे 2चा आहे. आता मला सांगा ह्या दोघांच्या मधनं जर 2 कॉमन काढला म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर हे 2 बाहेर गेल्याच्यामुळे ते x राहिले, तर y राहिलं. इज इक्वल टू 2 x मायनस वाय इज इक्वल टू 2/2. हा मल्टिप्लायचा डिवाइडला गेला. x मायनस वाय इज इक्वल टू 1 हा इक्वेशन नंबर झाला 4. आता जोडी लावायची 3 आणि 4 ची. 3 आणि 4 मध्ये इथं पहा एक्सचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट पहा. एक्सचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट 1 इक्वेशन दुसरा इक्वेशन, याचा कोएफिशियंट 1 याचा 1 याचा 1 याचा 1 कोणता एक घ्या.
तर एक्सला जर करायचं असेल प्लस प्लस आहे म्हणजे मेल मेल आहे म्हणजे सबट्रॅक्शन टोटल ते घर. पण प्लस मायनस आहे. इथं पहा सॉरी इथं एक्सचा कोएफिशियंट 1 1 आहे. इथं एक्सचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट 1 इथं वायचा कोएफिशियंट -1 आहे. आता लक्ष द्या. तिथं सारखे आहेत तिथे वेगळे आहेत. मग आता वायलाच आपण ॲडिशन करून टाकू. काय करू? ॲडिंग करू. जर मी ॲडिंग इक्वेशन 3 आणि 4 केलं ॲडिंग इक्वेशन 3 and 4 ॲडिशन केल्याच्यानंतर काय होईल? x प्लस वाय इज इक्वल टू 5 हा तिसरा इक्वेशन. x मायनस वाय इज इक्वल टू हा पहिला इक्वेशन. चौथा इक्वेशन सॉरी. हे कॅन्सल झालं ॲडिशन केल्यामुळं. एक्स प्लस एक्स 2x बरोबर 5 प्लस 1 6 झालं. आता ह्या ठिकाणी 2x बरोबर 6. सो x बरोबर 6/2. x बरोबर किती झालं? 3. आता करायचं पुट x बरोबर 3 इन इक्वेशन नंबर सोपा कोणता वाटतं? पहिला समजा. x प्लस वाय इज इक्वल टू 5. x व्हॅल्यू 3 आहे. y प्लस वाय इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 मायनस 3. y इज इक्वल टू झालं 2. आता लिहायचं द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज पहिल्यांदा x नंतर y पहिल्यांदा x नंतर y या ठिकाणी लिहायला विसरायचं नाही. x व्हॅल्यू किती आहे? इथं पहा 3, 2 ला परत व्हेरीफाय करायचं म्हटलं तर एक सोपा इक्वेशन घे. x प्लस वाय या दोघांची बेरीज 5 आली पाहिजे. 3 आणि 2 5 बरोबर आहे ना? म्हणजे आपलं क्रॉस व्हेरीफाय झालेलं आहे. कळलं? आता बेटा ह्या गिवन एक्झाम्पलमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये आपण गिवन एक्झाम्पल लिहून टाकू. गिवन एक्झाम्पलमध्ये काय? गिवन 49x minus 57y is equal to 172 हा इक्वेशन फर्स्ट झाला. 57x minus 47y is equal to 252 हा इक्वेशन नंबर 2 झाला. आपला ठरलेला कार्यक्रम x y पहिला इक्वेशन दुसरा इक्वेशन इथं आहे 49 इथं आहे 57 इथं आहे 57 इथं आहे तुमचा 47 मायनस मायनस काही असू द्यात. अरे बाप रे बाप. इथं या ठिकाणी आपली थोडीशी लिहिताना माझी 49 सॉरी या ठिकाणी 49 आहे. या ठिकाणी किती आहे? 49 आहे. या ठिकाणी किती असेल? 49. चलो आता लक्ष द्या. या ठिकाणी 49 जर असेल तर 49 आणि 49 आदला बदल झाले. याचा कोएफिशियंट याला गेला याचा कोएफिशियंट याला गेला आहे की नाही? मग काय करायचं? विचारच नाही करायचा अशा टाईपमध्ये. ही टाईप कुठली आहे? इंटरचेंजिंग कोएफिशियंट वाली. एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. चला करून टाकू. ॲडिशन इक्वेशन नंबर 1 and 2. 1 and 2 किती झालं मग? 49x minus 57y is equal to 172 हा इक्वेशन नंबर 1 झाला. 57x minus 49y is equal to 252 हा इक्वेशन नंबर 2. ॲडिशन करायचं म्हणजे साइन बदलायची गरज नाही. 9 plus 7 16 1 is remainder 106x minus याची सुद्धा ॲडिशन तेवढीच येणार is equal to हे 4 झालं. 12 1 is remainder 224. आता आपण करूयात 106 दोघांकडे कॉमन काढून टाकलं इज इक्वल टू 224. x मायनस वाय इज इक्वल टू 224 अपॉन 106. अंदाज लावा. हे 100 आहेत आणि हे 200 आहेत. 2चा भाग बसतो. अरे सॉरी काय होतंय आज? 2 प्लस इथं एक कॅरी आला 424 येईल तिथे. किती येईल? 424. किती येईल बेटा? 424. 424 अपॉन 106. आता लक्ष द्या. याचं कॅरी जर केलं तर 100 एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पडायची. 100 हे 400. 4च्या पटीत आहे. आता मला सांगा याचं डिव्हायडेशन जर केलं तर आपल्याला आन्सर येतो पूर्ण रिड्यूस केल्यानंतर याचा आन्सर येतो 4. हा इक्वेशन नंबर 3 झाला. सॉरी थोडीशी मिस्टेक झालेली होती लिहिताना. झालं? मग अगेन काय करायचं? सबट्रॅक्ट. हा बेटा गिवन मध्ये काय दिलं तुम्हाला? गिवन मध्ये 49x minus 57y is equal to 172 हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला बेटा. 57x minus 49y is equal to 252 हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता लक्ष द्या. पहिल्यांदा चेक करून घेऊ. x चा कोएफिशियंट y चा कोएफिशियंट पहिला इक्वेशन दुसरा इक्वेशन सिंपल फिक्स आहे. किती? 49 57 मायनस 57 आणि मायनस 49. मायनसवर फोकस नका करू पण हे 49 इकडे गेले एक्सचेंज झाले वायला आणि वायचे एक्सला आले की नाही आदला बदल झाले म्हणजे एक्सचेंजिंग कोएफिशियंटचा क्वेश्चन आहे. एक्सचेंजिंग कोएफिशियंटचा क्वेश्चन आहे.
मग काय करायचं, काहीच नाही करायचं, तर विचार न करता ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2 करून टाकायचं. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 2. आता ऍडिशन जर केलं तर 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हा इक्वेशन 1 आणि 57x मायनस 49y हा 252 हा इक्वेशन नंबर 2. ऍडिशन केलं म्हणजे किती झालं, 9 प्लस 7 16, 1 इज रिमाइंडर 10 झालं. x ला x सेम ॲज याचं सुद्धा 106y, त्याचा 2 प्लस 2 4, 7 प्लस 5 12, 1 इज रिमाइंडर 424. चला ह्या दोघांमधनं 106 कॉमन काढू. x मायनस वाय बरोबर किती, 424. x मायनस वाय बरोबर 424 अपॉन 106. आता जर डिवायडेशन घेत नसेल तर इकडे डिवाइड करून टाकायचं. 406 424 अपॉन 106 याला रिड्यूस करून टाका. कोणत्याने डिवाइड जातो बाबा, जर समजा हे दोन्ही रिड्यूस केलं, 2 टू जा 4, 2 1 जा 2, 2 जा 4 अपॉन हे 2 5 जा 10 आणि 2 2 3 जा. आता 53 तर तुझं प्राईम हे आलंय. आता लक्ष द्या, म्हणजे अंदाजे हा 53 म्हणजे 50 आहे. इथं पहा, शेवटचा डिजिट चेक करायचं. 3 टू जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. मग 4 ने मल्टिप्लाय केल्यावर येतं का ते आन्सर. 4 3 जा 12, 1 इज रिमाइंडर 4 5 जा 20 आणि 1 21. म्हणजे आन्सर आपलं येते 4. किती उत्तर येते, 4. x मायनस वाय इज इक्वल टू 4 हा इक्वेशन नंबर 3 झाला. आता एकदा ऍडिशन करून झालं, आता आपण काय करू बेटा, एकदा काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणता इक्वेशन मोठा आहे, 252 की 172, 252 म्हणजे इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 काय आहे तुमच्याकडं, 57x मायनस 49x इज इक्वल y इज इक्वल टू 252 हा इक्वेशन नंबर 2 आणि 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हा इक्वेशन नंबर 1. तर सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे इथं प्लस साइन आहे, प्लस झालं, मायनस मायनस झालं, प्लस इथं मायनस. 57 मधून जर समजा 49 गेले तर इथं राहतात 8x, इथं राहतात 8x. 57 रुपीज 49चं खाल्लं तर म्हणजे तुझ्याकडे किती उरले, 8y उरले इज इक्वल टू 2 मायनस 2 0, 15 मायनस 7 8 आणि हे 0 ला 0. 8 कॉमन काढू, x प्लस y इज इक्वल टू 80. x प्लस y 80 अपॉन 8, x प्लस y हे झालं 10 हा इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4 कडे जर पाहिलं, 3 आणि 4 कडे जर पाहिलं तर एक्स वाय 1 इक्वेशन, दुसरा इक्वेशन 1 मध्ये काय म्हणताय 1 मायनस 1 आणि 2 मध्ये काय म्हणताय 1 1. आता इथं मेल आहे म्हणजे इथं सबट्रॅक्शन करावं लागेल. तर सारख्या जर याचे जर आले तर ते तुटेल ना बेटा. म्हणजे मी काय सांगितलं होतं, प्लस प्लस म्हणजे मेल पकडा, मायनस मायनस म्हणजे फिमेल पकडा. एका घरामध्ये 2 मेल आहेत, फिमेल नाहीच आहेत, घर तुटलं ते सबट्रॅक्शन करावं लागेल. आणि फक्त ते फिमेल आहेत, मेलच नाहीत तरी घर तुटेल. म्हणजे काय, दोन्ही कंडिशन चे सबट्रॅक्शन करायचं. जर अशी कंडिशन आली प्लस मायनस ची, ऍडिशन करायची. इथं पहा प्लस मायनस आहे म्हणजे ऍडिशन केलं तरी चालेल आपल्याला, मग ऍडिशन करून टाकू. ऍडिंग इक्वेशन 3 आणि 4, ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 इक्वेशन कोणत्या बेटा, x मायनस वाय इज इक्वल टू 4 हा 3 इक्वेशन, x प्लस वाय इज इक्वल टू 10 हा इक्वेशन नंबर 4. हे गेलं कॅन्सल, x प्लस x 2x बरोबर 14, x बरोबर 14 अपॉन 2. हे झालं बेटा x बरोबर 7, x बरोबर किती, 2 1 जा 2, 2 7 जा. हे पुट करू आपण, पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर मध्ये. कोणता इक्वेशन आहे, 1 1 2 तर खूप मोठे आहेत, 3 मध्ये पुटअप करू. 3 मध्ये पुटअप केलं तर किती, x मायनस वाय इज इक्वल टू 4, x व्हॅल्यू 7 आहे, मायनस वाय बरोबर 4. पण y हा पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून काय करू, y ला तिकडे घेऊ आणि 4 ला इकडे घेऊ. y ला y, उत्तर किती आलं, y इज इक्वल टू किती आलं, 3 आलं. लिहायला विसरायचं नाही. काय शेवटी, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x, y आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू आहे 7 आणि y ची व्हॅल्यू आहे 3. आता मला सांगा 7 मायनस 3 जर केलं तर 4 येतं आणि 7 प्लस 3 केलं तर 10 येतं. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. या ठिकाणी आपले 1.1 एक्सरसाइज फिनिश झालेले आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सबस्क्राईब करा.
आणि येणारा दुसरा जो सेशन असेल, आता आपण ग्राफिकल मेथड पाहणार आहे 1.2 मध्ये. तर लवकरच भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये ग्राफिकल मेथड घेऊन. थँक यू सो मच.